पाठ 6 चुडीवाला. जयश्री रुईकर यांच्या कथासंग्रह, कादंबऱ्या, बालकादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तुम्ही बाबा आमटे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल वाचलेच असेल किंवा किमान ऐकलं तरी असेल. या धड्यात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब यांच्या अमरावती येथील तपोवनमध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुली यांना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे दर्शन घडवले आहे. समाज ऋण यासोबतच माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. अब्दुल वर्षातून 2दा तपोवनात यायचा. तिथल्या स्त्रिया आणि मुली आतुरतेनं वाट पाहायच्या. त्या बांगड्या भरण्यासाठी म्हणून आतुरतेनं वाट पाहायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच अब्दुलची काय ती कमाई. शन्नू म्हणजे त्याची बायको. ती मात्र चिडायची की सणाच्या दिवशी जेव्हा चांगली कमाई होऊ शकते तेव्हा हा दुकान बंद ठेवून तपोवनात जातो. इतर लोकांचा धंदा त्यावेळेस तेजीत होतो. त्यांच्या घरी 4 नवीन वस्तू येतात, समृद्धी येते, आणि यांच्या घरी मात्र गरिबी. पण अब्दुल मात्र स्थितप्रज्ञ. शन्नू सांगत असते की तपोवनात जाता हे कुणाला सांगू नका, नाहीतर आपल्या धंद्यावर परिणाम होईल. तुम्हाला माहितीये, कुष्ठरोग्याला त्या काळी वाळीत टाकलं जात असे. कारण अज्ञानापोटी लोकांना भीती वाटे की आपण कुष्ठरोग्यांच्या संपर्कात आलो तर आपल्यालाही तो जडू शकतो. पण हा संसर्ग बोलण्यातून, एकत्र बसण्या उठण्यातून किंवा स्पर्शातून होत नाही हे सामान्यांना माहीत नसे. तसेच तो औषधांनी पूर्ण बरा होऊ शकतो हे सुद्धा लोकांना माहीत नसे. बरे झाल्यावर सुद्धा समाज त्यांना आपल्यात घेत नसे. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं आणि माणूस म्हणून त्यांना जगायची संधी देणं हे गरजेचं असतं. तपोवनात जायची खबर कुणाला लागू देऊ नका, यात शन्नूची तिच्या संसाराबद्दलची खंत दिसते. अब्दुलला मात्र तिच्या या रागाची कीव येते. स्वतःच्या स्वार्थाचा तिळमात्र विचार न करता तपोवनातील लोकांच्या आनंदासाठी स्वतःचं वैयक्तिक नुकसान करून घेणारा हा समाजसेवक. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. हे वाक्य वाचताना ते प्रकर्षाने जाणवतं. तसंच सत्कार होऊन घरी आल्यावर आपल्या मुलाचा हट्ट आपण पुरवू शकत नाही याची जाणीव त्याला घास गिळू देत नाही. तपोवन आता दाजीसाहेबांच्या हाताखाली राहिलं नाही तर त्या असंख्य रोग्यांची काळजी कोण करेल याची खंत त्याला जास्त भेडसावते. तन, मन आणि धन यांनी फुलवलेली कर्मभूमी आता दाजीसाहेबांच्या हाती राहिली नाही या विचाराने तो हळवा झाला. त्यामुळे आपला उद्योग सुद्धा चालवायची इच्छा त्याच्या मनात राहिली नाही. स्वतःची परिस्थिती अजिबात बरी नसताना आपला धंदा बंद ठेवून तपोवनात निघालेला तो खरा तपस्वी. बसमध्ये तपोवनात उतरणारे उतारू अब्दुल सकट केवळ 4-5. तपोवनाची ती कमान आणि त्यावर बहरलेला तो वेल ही अब्दुल सारख्या योग्यालाच छान वाटू शकते. त्याला आलेलं पाहून तिथल्या मुली आणि स्त्रियांचा गलका आणि बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा या दिवशी चैतन्य, आनंद, गडबड गोंधळ आणि या वातावरण निर्मितीचा सूत्रधार चुडीवाला तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटे. अब्दुलला हा आनंद विलक्षण समाधान देऊन जाईल. तपोवनाच्या संमेलनात अब्दुलचा खास सत्कार दाजीसाहेबांनी केला. पृष्ठ क्रमांक 20 वरील शेवटचा परिच्छेद वाचा. दाजीसाहेबांच्या मोठ्या कार्यास अब्दुलने केलेली निरपेक्ष मदत. तिथे कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं आनंदाचं नंदनवन फारच स्पृहणीय. इथे पोटच्या गोळ्याला आनंद द्यायला गरिबी. किती हा विरोधाभास. स्वतःकडे कुठलंही भांडवल नसताना समाज ऋण फेडण्याचं किती हे समाजभान. बांगड्यांचा धंदा सोडून दुसरं काही करा असा बायकोचा तगादा असताना अब्बाजांपासून चालत आलेला हा व्यवसाय त्याला सोडावासा वाटत नसे. पण तेच तपोवन आता दाजीसाहेबांकडे राहिलं नाही. संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात जायचं नाही
हे जाणवल्यावर त्याला दुकानही उघडावंसं वाटेना. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण दुसऱ्यांसाठी? त्या आनंदाचे सुख जे अब्दुलला वर्षातून 2दा मिळत असे, त्याला तो वंचित झाला आणि त्याचे डोळे पाण्याने भरले. तपोवनाचा परिसर त्यात विरघळला. कृती 1. अब्दुल, संवेदनशील, समाजभान असलेला. रघुभैया, भला माणूस, वास्तववादी. कृती 2. अ. कुष्ठरोग्यांना वाईट टाकलं जात असे, अनेक गैरसमज समाजात रूढ होते, त्यामुळे तो तपोवनात जातोय हे कळलं तर लोक त्याच्याकडे बांगड्या भरायला येणार नाहीत आणि धंद्यात मंदी येईल. सविस्तर स्पष्टीकरण वर दिलं आहे ते वाचा. कृती 2. आ. कारण चुडीवाल्याचं तपोवनात येणं म्हणजे आनंद, चैतन्याचं वातावरण, जे वर्षातून 2दा येतं, ज्येष्ठ पौर्णिमा आणि संक्रांतीच्या निमित्ताने. कृती 3, 4, 5 आणि 6 तुम्ही सहज करू शकाल असा विश्वास वाटतो. कृती 7. ओ. काही मुद्दे देते, त्यांच्या आधारे हे उत्तर तुम्ही लिहू शकाल. स्पष्टीकरणात उल्लेख केलेलाच आहे. मुद्दा पहिला, गरिबी तरीही समाज ऋण आणि समाजभान. मुद्दा 2, स्थितप्रज्ञ योगी. मुद्दा 3, निरपेक्ष सेवा. मुद्दा 4, कुष्ठरोग्यांसाठी फक्त तो तयार झाला, यावरून माणुसकी. कृती 7. आ. तिच्या परीनं ती बरोबर होती, व्यवहारी होती. तिच्यासाठी तिचं घर, तिचा संसार आणि तिचं मूल यासाठी नवऱ्याने काम करावं असं तिला वाटणं एक सर्वसामान्य स्त्री म्हणून बरोबर आहे. नवऱ्याला दुसरा धंदा करायला सांगणं की ज्या योगे परिस्थिती सुधारेल, हे तिच्या परीनं योग्य आहे. कृती 7. ई. हे तुम्ही स्वानुभवावरून किंवा आजूबाजूला घडलेला एखादा प्रसंग त्यावरून लिहू शकता. उपक्रम. पुस्तकात दिलेला उपक्रम उपयोजित लेखन म्हणून तुम्ही कराच, पण त्याशिवाय आनंदवन, हेमलकसा, बाबा आमटे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचं समाजकार्य याबद्दल माहिती मिळवा. समिधा हे सौ साधना आमटे यांचं पुस्तक जरूर वाचा